12:55 स्थानिक वेळ. स्पीडअप. पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज तयार. पहिला बॉल बॅकफुटवर आले. कव्हर पॉइंट मधून काढला. आउटफील्ड प्रचंड वेगवान. आकाश शेळकेची दमदार सुरुवात. बॉल कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. देखणा फटका. चौकार. स्वर्गीय धनाजी स्मृती बोरगाव क्रिकेट संघाचा. आकाश शेळकेच्या बॅटमधून महत्वपूर्ण 4 धावा. धावफलकाचा शुभारंभ. फलकाचा श्री गणेश आपण बघत आहोत. सनीच्या विरोधात पहिल्या बॉलवरती कॉन्फिडन्स स्टार्ट. 4 धावा धावफलकावरती. 4 ऑन बोर्ड. बॅकफुटवर आले. कट करण्याचा प्रयत्न. मोठी कडा घेऊन बॉल मागे चाललाय. बॅकअप थोडं खराब आले. यष्टीरक्षक जगदीश भाग्यवंत यांचा. अदरवाईज रनआउटचा चान्स देखील नाकारता आला नसता. मात्र एक सिंगल धाव त्या ठिकाणी सहजरित्या प्राप्त होताना आपल्याला पाहायला मिळेल. सिंगल धाब्याच्या जोरावरती टीमची टोटल सध्या पोहोचली पुढे. ती 5 या आकड्यावरती. अगदी थोड्याच वेळात जिल्हा मुरबाड तालुक्याचे झुंजार नेते तथा ठाणे जिल्हा परिषद सदस्य सुभाष आप्पा घरत यांचे थोड्याच वेळात या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं शुभागमन होणार आहे. कोरावळेकर चषकाच्या निमित्तानं त्यांची उपस्थिती या स्पर्धेच्या दरम्यान आपल्याला लाभणार आहे. राऊंड विकेट. लाईन खराब आहे. सागर कापडे सरांचा सिग्नल. इट इज वाईड. गाईडलाईनला ओलांडून जाणारा चेंडू. एक अतिरिक्त धाव आणि या अतिरिक्त धावेसोबत सध्या धावसंख्या धावफलकावरती आपण बघत आहोत पोहोचली आहे. ती 6 या आकड्यावरती. 6 ऑन बोर्ड. बॅकफुटवर आले. पूल करण्याचा प्रयत्न करत होते. शफल झाले होते. ऑफस्टंपच्या बाहेर कमेंट झाले होते. तिथून ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न होता. फसलेला आपण बघत आहोत फलंदाजाचा. सलामीवीराच्या भूमिकेत आकाशच्या सोबतीनं नितीनला आपण बघत आहोत. ज्याच्या अगेन्स्ट डॉट बॉल. धावसंख्या स्थिर. 6 धावा सध्या स्कोरबोर्डवर. बॉलिंग ट्रॅक वरती सनी. मिस टाइम फटका. झेलची संधी. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग इन ऍक्शन आणि झेल संपादित होते. फलंदाज बाद. याचबरोबर पहिला मोहरा गारद केलाय तो गोलंदाज सनीनं. नितीन माघारी परत आहेत. न्यू बॅट्समन ऋतिक मैदानामध्ये दाखल झालेले पाहायला मिळतील. महत्वाच्या सामन्यात नितीननं 7 सोडली आहे. ती सलामीवीर आकाशची. पहिलं सुयोग सणीच्या सोबतीनं क्षेत्ररक्षण करणाऱ्या तिरुपती बॉयज खाटेकर क्रिकेट संघाला. ठाणे जिल्हा परिषदेचे सदस्य तथा तालुक्यातील झुंजार नेतृत्व म्हणून ज्या व्यक्तिमत्वाकडे पाहिलं जातं, सुभाष आप्पा घरत आणि त्यांच्या समेत त्यांचा संपूर्ण मित्र परिवार क्रीडानगरीमध्ये दाखल झालेला आहे. कोरावळेकर चषकाच्या निमित्तानं सुभाष आप्पा घरत आणि त्यांच्या संपूर्ण मित्र सरचे स्वागत. ज्यांची नुकताच उपस्थिती या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला लाभलेले. थोड्याच वेळात त्यांची ग्रँड एंट्री देखील होईल. धावसंख्या 7. 7 ऑन बोर्ड. स्टील 1 टू गो. स्टॅकर इनला आकाश. चेंडू थोडा खाली राहिला. बाउन्स मिळाला नाही. शॉट थर्डमॅनला बॅकअप आलेला आहे. एक सिंगल धाव. मुरबाड तालुक्यातील राजकीय पटलावरील झुंजार व्यक्तिमत्व त्यासमेत ठाणे जिल्हा परिषदेचे सदस्य सुभाष आप्पा घरत साहेब
आणि त्यांच्या सौम्य त्यांचा संपूर्ण मित्र परिवार या कोरावळेकर चषकाला सध्याच्या भेट देण्यासाठी उपस्थित झालाय. साहेबांचं आणि साहेबांच्या संपूर्ण मित्र परिवाराचं कोरावळेकर चषकाच्या निमित्तानं मनपूर्वक हार्दिक सस्ने सरचे स्वागत. साहेबांना विनंती आहे आपल्या सहकाऱ्यांसोबत आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. मॅचच्या दिशेने जाऊयात. पहिल्या षटकात 8 बनवल्या गेल्या. एका गडाच्या मोबदल्यात षटक दुसरं सुरू झालंय. गोलंदाजीसाठी पाहिलं तर त्या ठिकाणी संघ कर्णधारांना नियुक्ती केली आहे रोशनची. सलामीवीर आकाश त्याची सोबत देण्यासाठी ऋतिक न्यू बॅटर नौसाकर रेंजला. षटक दुसरं सुरू झालंय. ग्रुप ई मधील ही 5वी लढत आजच्या दिवसातील आपण एन्जॉय करत आहोत. शॉर्ट ऑफ गुडली तो होता, शफल झाले तर नंतर लॉंग लेगला हा सफल फटका. बॅकवर्ड स्कोर लेगच्या फिल्डरला चेस प्रयत्न त्याचा सुरू होता, मात्र त्याला भेदून बॉल जाईल डीप बॅकवर्ड स्कोर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. बोरगाव क्रिकेट संघाची एका गडाच्या मोबदल्यात 12 धावा दाखल करू. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न लाईन इथे खराब आहे. ऑनफिल्ड अंपायर सागर कापडे सरांचा सिग्नल इट इज वाईड. अजून एक एक्स्ट्रा धाव ऍड केली जाईल. बॅटिंग करणाऱ्या स्वर्गीय धनाजी स्मृती बोरगाव क्रिकेट संघाच्या खात्यात आणि एक्स्ट्रा एका धावेच्या बढतीनं मदतीनं टीमची टोटल सध्या स्कोर कार्ड वरती पुढे मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळेल. आतापर्यंत 13 या आकड्यावर. हा पंप फुल करण्याचा प्रयत्न करत होते. पोझिशन मध्ये फार लवकर आले, त्याच कारणास्तव चेंडूच्या रेषेपर्यंत पोहोचू शकले नाही. चांगलं टायमिंग नव्हतं, मिडलिंग नव्हतं. लाईन इथे मिस झालेली आहे. एक्स्ट्रा धाब्यानंतर कमबॅक आपण बघत आहोत गोलंदाज रोशन कडून. वेग चांगला आहे, यंगस्टर आहेत. सध्या प्रभावशाली कामगिरी या मॅच मध्ये त्यांची सुरू आहे तिरुपती बॉयज खाटेकर क्रिकेट संघाकरता. जणू काय कॉपी पेस्ट फलंदाजी सुरू आहे. अक्रॉस द लाईन सातत्याने खेळण्याचा प्रयत्न आकाश करतात, मात्र चेंडूच्या रीच पासून चेंडूच्या रेषेपासून ते थोडे दूर राहतात. त्याच कारणास्तव चेंडू बॅट मध्ये संपर्काचा अभाव आपल्याला पाहायला मिळतोय. प्रॉपर कनेक्शन होत नाही. ब्लाइंड स्विंग ऑफ बॅट लागोपाठचा दुसरा डॉट आकाश शेळकेच्या विरोधात. सॉफ्ट अँड एली ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न कव्हर्स मध्ये तो देखील आता फसला. वेगवान फुल लेंथ होता. स्ट्रगल सध्या सुरू झालंय मैदानामध्ये. बॅटर आकाश शेळकेचं पहिल्या बॉलवरती स्पेशली 4 धावा आणि तदनंतर या मॅच मध्ये सध्या त्याचा एका धावेसाठी संघर्ष तो करण्यासाठी त्याला भाग पाडलंय गोलंदाज रोशननं. सलगचा तिसरा निर्धाव. थ्रू द कव्हरच्या डोक्यावरून खेळतायत. गॅप मोठा आहे. बॅकवर्ड पॉइंटचा क्षेत्ररक्षक पोहोचला बॅकअपसाठी. चेंडूचा वेग देखील थोडा मंदावला. आउटफील्डचा व्यत्यय आला तोपर्यंत 2 धावा सहजरित्या मिळत आहेत. 2 धाव्याच्या सोबतीनं धावासंख्या आपण बघत आहोत पोहोचली होती बऱ्याच कालावधीनंतर. आतापर्यंत 15 या आकड्यावरती नुकताच व्यासपीठावरती कोरावळेकर चषकाच्या निमित्तानं ज्यांची सदिच्छा उपस्थिती आपल्याला लाभली आहे ते जिल्हा परिषद ठाण्याचे सदस्य तथा तालुका स्तरावरील राजकारणातील असं दमदार व्यक्तिमत्व, कर्तृत्व, दातृत्व, नेतृत्व यांचं त्रिवेणी संगम असलेलं व्यक्तिमत्व सुभाषाप्पा घरत साहेब आणि त्यांच्या सोबतीनं उपस्थित झालेला त्यांचा संपूर्ण मित्र परिवार. षटकाची झाली आहे सांगता. ओव्हर नंबर 2 झाली कंप्लीट. षटकं 2 संपली. 2 षटकात अवघ्या 15 बनवल्या गेल्या. पहिल्या षटकात 8 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकात अवघ्या 7 धावा. दोनही गोलंदाजांची जबरदस्त कामगिरी आपण बघत आहोत. टॉस जिंकला जसा संघनायक जगदीश भाग्यवंत यांनी पहिल्या डावामध्ये त्यांनी क्षेत्ररक्षण का स्वीकारलंय त्याचं मूर्तिमंत उदाहरण पटवून दिलंय. दोनही गोलंदाज अर्थातच सनी आणि तदनंतर रोशननं. स्पीडअप गरजेचं राहील, लक्ष असू द्या. बरोबर 12:54 पहिला बॉल पडला या सामन्याचा. स्पीडअप गरजेचं राहील. 12:55 पासून आपण टाइम काउंटडाऊन केलेला आहे. प्रेम गोलंदाजीसाठी महत्त्वपूर्ण डावाचं तिसरं षटक सध्या सुरू झालंय. मागच्या मॅचमध्ये जबरदस्त विजय आपण पाहिला. आदर्श 11 धानेवलीचा कॉन्फिडंट युनिट या हंगामामध्ये ज्यांची कामगिरी बहरली आहे. नेक्स्ट मॅचमध्ये द्वितीय फेरीमध्ये त्यांनी देखील मजल मारलेली आहे. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न शफल झाले होते ऑफ स्टंपच्या बाहेर. सातत्यानं दुसऱ्या षटकात
आखाचा जो प्रयत्न सुरू होता, जसं अपयश त्याला मिळालं त्याच पद्धतीनं पहिल्या चेंडूवरती ऋतिक मात्र नाखुश निराश आहे स्वतःवरती. डॉट चेंडूनं स्पेल सुरू झालेला प्रेमचा. प्रेमकडे देखील क्षमता आहे, गुणवत्ता त्याची आम्ही देखील पाहिली आहे. जो नेहमी फ्रंटलाईन बॉलर म्हणून गोलंदाजी करतो. या मॅचमध्ये आता तिसऱ्या षटकात संघ कर्णधारानं त्याची नियुक्ती केलेली आहे. धावसंख्या स्थिर, डॉट बॉलच्या संख्येसोबत टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते ती 15 या आकड्यावर. स्पीडअप गरजेचं राहील, लक्ष सुद्धा. धावसंख्या 15-15. थोडा संवाद सध्या सुरू आहे यष्टी रक्षक त्याचबरोबर ग्राउंड अंपायर सागर कापडी सर यांच्या दरम्यान. मात्र तदनंतर सामना पूर्वरत सुरू होतोय. स्पीडअप गरजेचं राहील. तिरुपती बॉयज खाटेकर आय थिंक बेल्स पडले असावी एससीडीच, तीच विचारणा करत होते जगदीश. धावसंख्या 15. पहिला चेंडू निर्धाव आलेला आहे प्रेमचा. मिस टाइम फटका, टॉपेज. मात्र क्षेत्ररक्षक जवळपास कोणी उपस्थित नाहीये. डीप मधून मिडविकेटचे फिल्डर पोहोचलेत. जोपर्यंत बॅकअपसाठी स्वतः गोलंदाज प्रेम देखील दाखल झालेले आहेत तोपर्यंत आणखीन एका धाब्याची संधी. तिचं सोनं स्कोर सिंगल धाब्याच्या मदतीने सध्या पोहोचला आहे. तो सध्या 16 या आकड्यावरती. व्हीआयपी डॅशवरती सुभाष अप्पा घरत आणि त्यांच्या समेत उपस्थित त्यांचा संपूर्ण मित्र परिवार या कोरावळेकर चषकाचा मनमुराद आनंद घेत असताना आपल्या टेलिव्हिजन सेटवर जय बजरंग मोगर संघ नेक्स्ट मॅच इन ॲक्शन असेल. भूषणजी भोईर उपस्थित झाले, त्यांचं वेलकम आहे. संपूर्ण टीमचं स्वागत कोरावळेकर चषकात. लोवर फुल टॉस, मात्र गती कमी होती. क्षेत्ररक्षक लॉंगॉनचा त्याचं जजमेंट चुकलं. झेल पकडण्याचा प्रयत्न त्याचा होता, तो फसला. बॉल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे सीमारेषेच्या बाहेर पोहोचला. चौकार. ऑन साइडला फुलर लेन टर्न करण्यात आला. मिडविकेटला क्षेत्ररक्षक टीममध्ये उपस्थित आहेत. एक सिंगल सेकंडचा कॉल. फिल्डरवरती दबाव टाकला, त्याच कारणासह दुसरी धाव देखील आता सहजरित्या पूर्ण करण्यात आलेली आहे. व्हेरी मच कॉन्फिडंट रनिंग बिटवीन द विकेट अँड गुड कॉलिंग ऑल्सो. 2 धाब्याच्या सोबतीने धावसंख्या दाफलकवरती एकूण अंकित झाली ती 22. 22 धावा सध्या स्कोरबोर्डवर. स्टील 1 टू गो. फोर्स केला समोर. मिडॉनला बॅकअप नाही. लॉंगॉनचे फिल्डर थोडेसे वाडे शोभे होते, ते पोहोचतात. सेकंडचा कॉल. विकेट किपर एंडला थ्रो खराब आला, त्याच कारणास्तव दुसरी धाव देखील बनली. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आकाशचा सुरू आहे, मात्र तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात त्याला माघार घ्यावी लागली. मानस होतं परंतु धाडस झालं नाही. अंतिम चेंडूवरती 2 धावा. षटक क्रमांक 3 संपलं. 3 षटकांच्या अंती 8.00 धाब्याची धावगती. बॅटिंग करणारा संघ स्वर्गीय धनाजी स्मृती बोरगावनं बनवल्यात. एका गड्याच्या मोबदल्यात 24 धावा, त्या ठिकाणी 24. त्या 2 धावा स्वर्गीय धनाजी स्मृती बोरगाव क्रिकेट संघाच्या खात्यात. धावा संख्या आपण बघत आहोत, पोहोचली ती 26. 26 आकड्यावर 5 चेंडू अजूनही बाकी आहेत. पाहायचं कितीपर्यंत मजल मारेल संघ स्वर्गीय धनाजी स्मृती बोरगाव.
ऑन साइडला शफल झाले, तदनंतर मिडविकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉल पाठवलाय. हवाई यात्रेवरती वाऱ्याच्या लाटांवरती स्वार होणारा हा गगनभेदी गगनचुंबी फटका षटकार. 32 धावा दाफलकावरती. ऋतिकच्या बॅटमधून पहिला मॅक्सिमम या डावाचा आपण बघत आहोत. स्वर्गीय धनाजी स्मृती बोरगाव क्रिकेट संघाकरता अजूनही 4 बॉल बाकी आहेत. 32 तर बनवल्या पाहिजे. फाटिंग टोटल पर्यंत 40+ धावसंख्या उभारली जाईल का? हा फुलटॉस आणि फुलटॉसला दिली आहे दिशा. बॉल पाठवलाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. स्कोर लेग अंपायर सिग्नल बीमर +4 नो +4 येणारा या 5 धावा. इट्स अ लकी 5 पर. असं म्हटलं जातं घर फिरले की घराचे वासे फिरतात. जणू काही तसाच प्रकार या मॅच मध्ये घडलाय. गोलंदाजी करणाऱ्या तिरुपती बॉयज खांडेकर आणि स्पेशली अंतिम षटकात गोलंदाज लोकेशच्या बाबतीत एक षटकाराला रिदम त्यानं गमावला. बिमरवरती धावा, लॉंगलेगला आल्या 4 आणि या 4 धावसंख्या पुढे पोहोचली आहे. स्वर्गीय धनाजी स्मृती बोरगाव क्रिकेट संघाची सध्याच्या घडीला 37 आतापर्यंत 37 आकड्यावर. जी गती हवी होती दाफलकाला, जो वेग हवा होता तो वेग आता दिलेला आहे. नेक्स्ट बॉल फ्रीट. संधी बनली आहे ऋतिकला. जबाबदारीनं कार्यभार या डावामध्ये सांभाळलाय. त्या ठिकाणी फलंदाज ऋतिकनं फ्रीट वरती थांबले. ऑफ साइडला दिशा दिली आहे. मिडविकेटला फिल्डर उपस्थित आहेत. एक सिंगल सेकंडचा कॉल, मात्र इंटरेस्टेड नव्हते आकाश. स्ट्राईक त्यांनी स्वतःकडे ठेवली आहे. मिळते एक सिंगल धाव. या मोमेंटला स्ट्राईक रोटेशन गरजेचं होतं. ऋतिक चांगल्या टचमध्ये. आकाशचा स्ट्रगल मागच्या 3 षटकात आपण पाहिलंय. कुठेतरी तो देखील दबाव आकाशवरती. त्याच कारणास्तव स्ट्राईकला ऋतिकला आणणं गरजेचं होतं, मात्र तसं घडलं नाही. एकच धाव. धावसंख्या सिंगलच्या सोबतीनं आपण बघत आहोत पोहोचले 38 आतापर्यंत 38 आकड्यावर. स्टाकर इनला आकाश. व शॉर्ट ऑफ गुडलेंथ होता. पूल करण्याचा प्रयत्न. चेंडूबाटचा व्यवस्थित संपर्क नाही. धावचीची संधी आणि नॉस्ट्राकर इनला त्या संधीचं सोनं. सरते शेवटी आकाश माघारी परत आहेत. 38ला दुसरा धक्का. दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतील. नॉस्ट्राकर एंडला. स्ट्रायकर एंडला आपण बघत आहोत ऋतिकला. डाऊन द लेग स्टिक. 1 मोर वाईड. अजून एक एक्स्ट्रा धाव 8 होईल. एक्स्ट्रा धाब्याच्या मदतीनं सध्या टीमची टोटल आतापर्यंत पोहोचली 39. 39 आकड्यावर. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. जमेची बाब. मॅन इन फॉर्म, मॅन इन टच. ऋतिककडे आता स्ट्राईक रोटेट करण्यात आलेली आहे. लाईन इथे देखील पाहावी लागेल. इट इज वाईड. अजून एक एक्स्ट्रा धाव. अतिरिक्त धाव लागोपाठची दुसरी खर्च केलेली ती गोलंदाज लोकेशनं. दिवाळी संपली, दसरा संपला तरी देखील मोफतच्या बिना मेहनतीच्या धावा त्या ठिकाणी बहाल करत असताना धावसंख्या 40. 40 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2. ऑन साइडला घुटना टेक. ओरे सिक्सर देख बॉल पाठवलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आउट ऑफ द पार्क. व्हाट अ शॉट. नटराज स्टाईलने खेळताय. षटकार.
फलंदाजी बहरली आहे ती बॅटर ऋतिकची. अंतिम चेंडू स्ट्रेट बॅटनं फोर्स केला समोर, लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक दूर आहे, त्याला पोचण्याचा अगोदर प्रयत्नशील व्हावं लागलं आणि ते प्रयत्न देखील केले गेले. दुसऱ्या धावेचा कॉल, दुसरी धाव देखील पूर्ण, तिसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानात सुरू आहे आणि 3 धावा अंतिम चेंडूवरती पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतात. एसीडीज पंचांचा कन्फर्मेशन सिंगल. पहिलं सत्र संपलं. पहिल्या षटकाच्या अंती 49 बनवल्या. स्वर्गीय धनाजी स्मृती बोरगावनं 3 षटकात जे स्ट्रगल सुरू होतं, अंतिम षटकात काउंटर अटॅक आपण पाहिला. 49 बनवल्या, 50चं टार्गेट सेट झालंय निर्णायक द्वितीय सत्रात. टॉससाठी फर्स्ट ऑफ बॉल दोन्ही संघांचे संघनायक पोहोचा. सिद्धिविनायक स्पोर्ट्स कोरावले आणि त्यांच्या विरोधात जय बजरंग मोगर असा ग्रुप ई मधील यानंतर दुसरा सामना आपल्याला एन्जॉय करता येईल. सुभाष आप्पा गरज जिल्हा परिषद सदस्य ठाणे आणि आपणच्या शुभसह या महत्वपूर्ण सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करत आहोत. मी आपण विनंती करेल आपल्या शुभसे या महत्वपूर्ण सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करायचा आहे. जिल्हा परिषद ठाण्याचे सदस्य तथा तालुकास्तरीय राजकारणातील दमदार व्यक्तिमत्व सुभाष आप्पा घरत आणि आपणच्या शुभसे या महत्वपूर्ण सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करत आहोत. यजमान संघ इन ॲक्शनने सिद्धिविनायक स्पोर्ट्स कोरावले आणि त्यांच्या विरोधात जय बजरंग मोहगर भूषण भोईर आणि त्यांचं युनिट इन ॲक्शन असेल. फक्त आपण टॉस विचारात घेऊ. 4 ओव्हरची मॅच आहे, लक्ष सुद्धा. टॉस संपन्न झालेला आहे. मी सुभाष आप्पा घरत यांना विनंती करेल आपण या व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. जय बजरंग मोगरनं टॉस जिंकला. पहिल्या डावमध्ये क्षेत्ररक्षण करतायत. आपल्या मान्यवरांकडे अधिकचा वेळ नाही, त्याच कारणास्तव लगेचच या व्यासपीठावरती उपस्थित सन्मान्य अतिथी ज्यांची या कोरावलेकर चषकाला नुकताच सदिच्छा भेट लाभलेली आहे ते आपले आग्रही अतिथी जिल्हा परिषद ठाण्याचे सदस्य सुभाष आप्पा घरत यांचा शुभ सन्मान या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं योगेशजी ठाकरे यांच्या शुभ हस्ते मुख्य व्यासपीठावरती आपण संपन्न करत आहोत. मी आपण विनंती करेल आपला शुभ सन्मान आपण स्वीकारा. योगेशजी ठाकरे यांच्या शुभ हस्ते सुभाष आप्पा घरत जिल्हा परिषद सदस्य ठाणे यांचा शुभ सन्मान प्रमोदजी धुमाळ यांच्या शुभ हस्ते मुख्य व्यासपीठावरती आपण संपन्न करत आहोत. खरं तर कोरावलेकर चषकाचं 8वं पर्व आवर्जून सुभाष आप्पा आणि त्यांच्या सहकाऱ्यांची या क्रीडा स्पर्धेला लाभलेली उपस्थिती त्या सर्वांचा मान सन्मान आपल्या आयोजन समितीच्या वतीने सध्या संपन्न होत असताना तदनंतर योगेशजी ठाकरे आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचाही शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं अनिलजी धुमाल यांच्या शुभ हस्ते आम्ही संपन्न करत आहोत. योगेशजी ठाकरे यांना आयोजन समितीच्या वतीनं विनंती आहे आपलाही शुभ सन्मान आपण स्वीकारा. सर्व उपस्थितांचं मनपूर्वक हार्दिक सस्तेने स्वागत. कोरावलेकर चषकाच्या निमित्तानं आमच्या आयोजन समितीच्या वतीनं पुन्हा एकदा आपलं मनस्वी आभार. 49 बनवलं गेल्या 50चं टार्गेट. द्वितीय सत्र सुरू झालं आहे. रनचेस कसं रंगेल, द्वितीय सत्रात काय घडेल का बिघडेल, कॉम्बॉक्स मध्ये करूयात बदलाव. ऐकूयात प्राऊड व्हॉइस ऑफ
डोंगरनावे मुरबाड सुनील शेळके सरांच्या शुभवाणीतून या महत्वपूर्ण सामन्याचं धावतं सत्र दुसरं. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा अर्धशतक गाठायचं आहे आणखी एका सामन्यामध्ये चेसिंग करणाऱ्या संघाला. या अगोदर 49 धावा बनवण्यात आलेल्या आहेत, त्या म्हणजेच स्वर्गीय धनाजी स्मृती बोरगाव संघाच्या वतीने 50 धावांचं टार्गेट. मैदानाच्या आतमध्ये प्रकाश आणि जगदीश ही सलामीची जोडी. जगदीश भाग्यवंत याचा हा अत्यंत चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो. पायड मधला चेंडू होता, त्याला स्लॉक करत असताना चेंडूला पाठवलेला आहे डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन सीमारेषेच्या पलीकडे. पुन्हा एकदा पूल केलेला आहे. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता, त्याला खेचून मारलेला आहे अलॉंग द कार्पेट. दन दन करत असताना चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून जातोय. षटकारानंतर आलेला आणखी एक दर्जेदार फटका, दर्जेदार चौकार. जगदीश भाग्यवंत आणि प्रकाश ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. सलामीला जगदीश ट्रॅकिंग एंडला असताना पहिला चेंडू निर्धावाला होता, त्यानंतर षटकार आणि त्यानंतर लगेचच एक चौकार आपण पाहिलेला आहे. त्याचमुळे धावफलक पुढे गेले. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिला तर त्या आहेत 10. बनवायचे धावा 50. चेसिंग करत असताना या खेळपट्टीवर अनेक अडचणी निर्माण झालेल्या आपण पाहिल्या. यावेळेस विशेषतः 50 पर्यंत चेसिंगचं टार्गेट येतं, त्यावेळेस फलंदाजी करणारा संघ गडबडतो. याचा अनुभव आजच्या दिवसाने आपल्याला व्यवस्थितरित्या दिलेला आहे आणि तोच ट्रेंड नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. यावेळेस क्रमांक 3 साठी फलंदाज जर्सी नंबर 99 ऑन हिज वे दीपक येत आहेत खेळपट्टीवर. सुरुवात चांगली मिळाली होती. खरं तर खाटेकर संघाला लागोपाठच्या 2 चेंडूवर 10 धावा मिळवण्यामध्ये यश मिळाले इथे फलंदाज जगदीश भाग्यवंत याला, परंतु त्यानंतर अति आक्रमकता भोवलेली आहे. एक चुकीचा फटका खेळत असताना फलंदाज बाद झाले. दीपकने या बेस कव्हरच्या डोकरून फटका खेळलाय. मॅन्डेटरी पॉवर प्ले मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पहिलं षटक मार्गस्थ असताना या पॉवर प्ले मध्ये खेळला जाणारा टिपिकल फटका वीरेंद्र सेवाग स्टाईलने खेळतायत. हात इथे खोलण्याची संधी मिळाली. शॉट वाईड अँड पनिश्ड. परंतु अटॅकिंग बॉलिंग यालाच म्हणतात. या गोष्टीवर आपण यानंतर चर्चा करू. स्ट्रायकिंग याला बॅटर दीपक. फुलटॉ चेंडू आहे इथे, चिप करतायत समोरच्या दिशेने. अत्यंत चांगला फटका, आणखी एक दर्जेदार शॉट मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहोत. आकर्षक फटका या षटकाचा शेवट चौकाराने.
इथल्या आलेल्या आहेत त्या म्हणजे 18 धावांचं पहिलं षटक, ज्यामध्ये एक षटकार 3 चौकार खेळत असताना फलंदाजांना आपण पाहिलेले आहेत. फलंदाज जगदीश भाग्यवंत बाद झाले. त्यानंतर जबाबदारी स्वीकारलेले फलंदाज दीपक की जे मैदानाच्या आतमध्ये नव्याने दाखल झालेले होते. बघा, क्रमांक 3 ची पोझिशन अत्यंत कळीची असते आणि क्रमांक 3 साठी गेलेल्या फलंदाजाला एकतर या अगोदर तुमची विकेट गेलेली असते अर्ली ऑन आणि त्यानंतर विकेट जाण्यापासूनही तिकडे सावध राहावं लागतं. त्याचबरोबर धावपलकाच्या वेगाकडेही लक्ष द्यावं लागतं, धावपलकालाही पुढे घेऊन जावं लागतं. त्यामुळे ही दुहेरी जबाबदारी आहे. गोलंदाजी करणारा संघ बोरगाव संघ अधिकचा वेळ आपण खर्च करत आहेत. सामन्याचा रिदम लॉस करू नये. सुरुवातीच्या 3 षटकांसाठी फक्त 15 मिनिटं तुमच्याकडे आहेत, याही गोष्टीकडे तुमचं लक्ष असावं. अदरवाईज एक अतिरिक्त खेळाडू 30R सर्कलच्या आतमध्ये प्लेस करावा लागू शकतो आणि त्याचे मग अनेक बरे वाईट परिणाम होत असतात. यशवंत क्रमांक 2चं षटक घेऊन इथे दाखल होत असलेले आपण बघू शकू. स्ट्रायकिंग एंडला बॅटरचा विचार केला तर प्रकाश पहिल्यांदा स्ट्रायकिंग एंडला आलेले आहेत. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न करतायत. जे काम गोलंदाजाला करायचं होतं ते काम स्वतः फलंदाजाने करून दाखवलेलं आहे. तिन्ही यष्ट्या आपल्या बॅटने उद्ध्वस्त केल्या आणि हा निराशाजनक अंत फलंदाजाचा आपल्याला पाहायला मिळतो. प्रकाश याची अंधारमय कामगिरी. प्रकाश बाद. आलं नसेल, परंतु अंतिमतः आपण बघितलं तर फलंदाज बाद झालेले आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 4 साठी दाखल होत असलेले आपण बघू शकू. सनी येत आहेत क्रमांक 4 ला. फलंदाज जगदीश बाद झाले, त्याचबरोबर प्रकाशही बाद होत असताना आपण पाहिलेले आहेत. सनी आणि त्याच्या साथीने दीपक हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उपस्थित असलेले आपण बघू. पहिलं षटक संपलं होतं 18 धावांवर. दुसऱ्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात देत असताना गोलंदाज यशवंत याला पहिल्या चेंडूवर यश मिळालेलं आहे. खरं तर त्या यशाचं श्रेय द्यायचं असेल तर दॅट क्रेडिट गोज टू बॅटर हिमसेल्फ. ते जे श्रेय आहे ते फलंदाजाकडेच जातं. ज्या पद्धतीने फलंदाजाने तिन्ही यष्ट्या उद्ध्वस्त केल्या होत्या आपल्याच बॅटने, स्वतःच्या पायावर मारलेली ती कुऱ्हाड ठरू शकली. क्रमांक 2चं षटक यशवंतच्या वतीने फेकलं जात आहे. निर्धारित 4 षटकांमध्ये 50 धावा बनवायचे आहेत. मुख्य व्यासपीठावर अनेक मान्यवर उपस्थित आहेत. या स्पर्धेच्या भेटीसाठी अनेक विविध क्षेत्रामधील अनेक मान्यवरांनी इथे उपस्थिती दिलेली आहे. त्यामधीलच एक अत्यंत दमदार अशा पद्धतीचं नाव, मुरबाड तालुका राजकीय क्षेत्रामध्ये घराघरापर्यंत हे पोहोचलेले नाव, अत्यंत सुस्वभावी अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व, ठाणे जिल्हा परिषदेचे सदस्य सुभाष आप्पा घरत आपल्या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न करतायत. नौखं युनिट आहे. जगदीश भाग्यवंत याने या युनिटची बांधणी केलेली आहे आणि नव्या खेळाडूंना संधी देण्याचं काम जगदीश भाग्यवंत हे करतायत. स्वतःचा अनुभव इथे ते डिराईव्ह करण्याचा प्रयत्न करतायत. या अनुभवाने सगळ्यांना प्रेरित करण्याचा प्रयत्न करतायत. जगदीश यांच्यासाठी शुभेच्छा असतील. खरं तर अशा पद्धतीचे युनिट ज्यावेळेस तुम्ही बिल्डअप करता त्यावेळेस 2-4 वर्ष तुम्हाला वेट करावं लागतं. पी हळद आणि हो गोरी अशा पद्धतीची एक मराठीमध्ये म्हण आहे. असं क्रिकेटमध्ये कधीही होत नाही. तुम्हाला अधिकचा वेळ तुमच्या खेळाडूंसाठी द्यावा लागतो. वारंवार तुम्हाला संधी त्यांच्यासाठी उपलब्ध करून द्यावी लागेल आणि मग पुढे जाऊन हे खेळाडू तुमच्या उपयोगाला येऊ शकतात. चांगलं क्रिकेट युनिट तुमचं बनू शकतं. पाहायचं आहे तुर्तास 50 धावा बनवायचे आहेत. पहिल्यामध्ये आलेले आहेत 18. दुसऱ्या षटकामध्ये यशवंतची गोलंदाजी घातक ठरत आहे आतापर्यंत फलंदाजी करणाऱ्या संघासाठी. हा फटका बघा आणि फक्त बघत राहा. फार उंच चेंडू निघून गेलेला आहे. डी स्क्वेअर लेग रिजन सीमारेषेच्या अगदी जवळ. काय एफर्ट तिकडे दाखवला क्षेत्ररक्षकाने, त्याचं कौतुक करावं लागेल. आपल्या संघासाठी निश्चितच 4 धावा त्याने तिकडे वाचवलेल्या आहेत. मैदानाच्या आतमध्ये 3 धावा पूर्ण झाल्या, म्हणजे 3 धावा वाचवलेल्या आहेत. पाहायचंय तिकडे नेमकं त्या बाउंड्री लाईनवर काय झालं होतं यासाठी तिसरे पंच आमचे लक्ष देत आहेत. टेक्निकल सपोर्ट इकडे डिमांड केला गेलेला आहे. या पद्धतीचे एफर्ट करत असताना काही प्रेक्षकांच्या वतीने खरं तर तिकडनं सूचना आलेली आहे, परंतु तिचा नंतर विचार करू आपण. सामना सुरू ठेवा, हरकत नाही. सुरक्षित प्रयत्न होता क्षेत्ररक्षकाचा. सेफ अटेम्प्ट. यावेळेचा फटका चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक उभे आहेत. क्षेत्ररक्षकाकडे सरळ झेल गेला आणि त्याने तो स्वीकारला.
घरपोच सेवा मिळाली इथे स्वीकारली क्षेत्ररक्षकाच्या वतीने. याचबरोबर आणखी एका फलंदाजाला बाद व्हावं लागेल. बाद होणारा फलंदाज दीपक, ज्यांना चांगला इकडे सूर सापडला होता. आता अंतिमतः त्यांनाही खेळाडू कक्ष गाठावा लागेल. 50 धावांचा लक्ष्याचा पाठला करत असताना तिरुपती बॉईज खाटेकरला लागलेला तिसरा हादरा. आणि त्यातच भौगोलिक दृष्ट्या आजच्या दिवसाचा जर विचार केला तर आज 21 डिसेंबर म्हणजेच वर्षातील सगळ्यात लहान दिवस आहे. या दिवशी सूर्याची जी किरणं आहेत पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात फार कमी पडतात. त्याचमुळे आजचा दिवस सर्वात लहान दिवस आणि आजची रात्र ही सर्वात मोठी रात्र गणली जाते. खूप खूप धन्यवाद सुभाष आप्पा घरत, ज्यांच्या वतीने समालोचनासाठी चांगल्या अभिक्रिया इकडे मिळालेल्या आहेत, चांगली रिप्लाय मिळालेली आहे. शुभेच्छा देत आहेत साहेब. तुमचं मनापासून आभार आम्ही व्यक्त करू. या स्पर्धेमध्ये आपण सदिच्छा भेट दिली आणि मोठी माणसं आली, सुस्वभावी माणसं आली की त्यांच्याबरोबर सकारात्मक ऊर्जा येत असते आणि तीच सकारात्मक ऊर्जा आतापर्यंत आपण साहेबांच्या वतीने इथे अनुभवली. आयोजकांना निश्चितच त्याचं फार मोठं सहकार्य मिळेल. येणाऱ्या आयोजनांमध्ये ते त्याचा वापर करतील यामध्ये तीळ मात्र शंका नाही. साहेब आपण आलात, आयोजकांच्या वतीने तुमचे आभार व्यक्त करतो. मैदानाच्या आतमध्ये तुर्तास इथे समोरच्या दिशेने अत्यंत चांगला फटका खेळलेत फलंदाज आणि हा चौकार त्यांच्या वतीने इथे खेळला जात आहे. महत्वाचा चौकार धावपलकोर अंकित केला जाईल. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिल्या तर त्या आहेत 26 अर्थात 26. उजवेष्टीच्या बाहेरचा चेंडू पडल्यानंतर आणखी बाहेर निघत जात आहे. त्याचमुळे हे हेरलंय पंच सागर कापडी सरांनी आणि त्याने या चेंडूला वाईट ठरवलेलं आहे. एक अतिरिक्त धाव मिळेल. 27 रन्स ऑन द बोर्ड. देयर इज द टार्गेट ऑफ 50 रन्स, एक्झॅक्ट 50 दे विल हॅव टू अचीव फॉर विक्ट्री. पुन्हा एकदा उजवेष्टीच्या बाहेर जातात. बाहेर जाणं कदाचित पसंत असावं या गोलंदाजाला. दिवाळीच्या ऐन सुट्टीच्या खरं तर हंगामामध्ये मुरबाड तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनशी संलग्न असणारी पहिली स्पर्धा दिवाळी धमाका डोंगरनामे सुरू झाली. त्या दिवाळी धमाका चषकामध्ये अनेक असे गोलंदाज आम्ही पाहिले की ज्याने खूप वाईट चेंडू हाताळले होते. समोरच्या दिशेने फोर्स करतात. प्रेम यांचा खरं तर हा फटका तडाखा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाजावर उगारलं गेलेलं आक्रमण आणि त्या आक्रमणातून मिळालेला षटकार. पुन्हा एकदा चेंडू वाईड इथे आपल्याला पाहायला मिळतो.
आणि अतिरिक्त 1 धाव मिळेल. धावफलक पुढे जाईल. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर ते आहे 35. 15 धावांची गरज आहे. या षटकातील 2 चेंडूचा खेळ अजून शेष आहे. या षटकामध्ये एक मोठा फटका जर आला तर फलंदाजी करणाऱ्या संघाची सरशी कदाचित होऊ शकते. क्रिकेटच्या सामन्यांबरोबर जगदीशजी भाग्यवंत यांचा विचार केला तर छकड्यांच्या जंगी शर्यती सुद्धा ते ठेवत असतात आणि त्या शर्यतींच्या लँग्वेजमध्ये जर म्हणायचं झालं तर ही सगळी आदात बैल मैदानाच्या आतमध्ये उतरवलेली आहेत जगदीश यांनी. यावेळेस त्या उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू चेस करायचा होता, ट्रेस करत होते, अयशस्वी प्रयत्न आपण बघितला आणि याचबरोबर 3 षटकं इकडे संपलेली आहेत. 3 षटकांच्या अंती धावफलक जाऊन पोहोचले 35 वर. 15 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. बॅट चेंज करण्याचा कॉल येतोय. लवकरात लवकर आपण ती बॅट चेंज करावी ही विनंती. 6 चेंडू आणि 15 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये यानंतर उरलेलं आपल्याला पाहायला मिळेल. मेसेजही देऊन झाला असेल तर जगदीश आपण लगेचच बाहेर या. त्या दिवशीचा तो आजही मला आठवतो जिकडे मुद्दामून डिले केला गेला होता आदर्श 11 धानिवलीच्या वतीने, कारण फटका खेळत असताना चेंडू सीमारेषेच्या पलीकडे षटकारासाठी गेला होता आणि तोच चेंडू हवा होता धानिवलीकरांना. त्याचमुळे त्यांनी मैदानाच्या आतमध्ये लगेचच 2 बॅट घेऊन त्यांच्या 12व्या प्रतिनिधीला धाडलं. बराच टाइमपास केला गेला. त्यानंतर तो मॅच बॉल आला होता, परंतु ती ट्रिक योग्य रीतीने खरं तर प्रूव्ह झाली होती इन फेवर ऑफ धानिवली टीम. आता इथे असंच काहीतरी झालेलं आहे, हरकत नाही. सागर यांच्या चेहऱ्यावर सुद्धा स्मित हास्य आहे. यावेळेस इथे चेंडूला उडवलेला आहे. फार उंची मिळाली, अंतर मिळेल का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. हो, मिळालंय. आश्चर्यकारकरित्या चेंडूने सीमारेषा भेदलेली आहे आणि इथे संघर्षमय क्रिकेट दाखवत आहेत ते म्हणजे तिरुपती बॉईज काटेकर संघाचे हे सगळे नवीन खेळाडू. आणि आणखी एकदा इथे षटकार मिळालेला आहे. फलंदाज सनीचा हा प्रहार, योग्य वेळेला आलेला षटकार. याचबरोबर 4 चेंडू आणि 7 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये उरलेलं आपल्याला पाहायला मिळेल. या 7 धावा पूर्ण बनवाव्या लागतील, कारण ड्रेसिंग त्याचबरोबर चेसिंग इथे कंपल्सरी आहे. ड्रेस किट मध्ये जर तुमच्या कमतरता असेल तरी पेनल्टी. यावेळेस इथे चेंडू पडल्यानंतर आतल्या अंगाने वळतोय, परंतु अपेक्षित वळण मिळत नाही या चेंडूवर. गोलंदाजाने ज्या अपेक्षेने अँटिसिपेशनने मैदानाच्या आतमध्ये हा चेंडू हाताळला होता त्यावर नियंत्रण ठेवता आलं नाही. नियंत्रण बिघडलं, वाईड आला. 4 चेंडू आणि 6 धावा हे समीकरण. आता ह्या 6 धावा मोठ्या फटक्याने मिळवतील सनी की एकेरी दुहेरी धावांवर अवलंबून मैदानाच्या आतमध्ये मॅच्युरिटी दाखवतील हे पाहायचं आहे. फुलटॉस चेंडू, यावेळेस एज लागते, कडा लागली, नो बॉल आणि नशिबाची साथ मिळते. फॉर्च्यून ऑलवेज फेवर ब्रेव असं म्हणतात. नशीब नेहमी शूरवीरांच्या साथीला उभं राहतं आणि ती साथ इथे मिळते फलंदाज सनी सहित तिरुपती बॉईज खाटेकरला. याचमुळे धावफलक आता बरोबरीमध्ये आलेला आहे. 49 धावा धावफलकावर. याचमुळे आता अधिक एनर्जी खर्च करण्याची गरज नाही. जगदीश भाग्यवंत आपल्याला चांगले खेळले तुमची मुलं मैदानाच्या आतमध्ये. खरं तर वयाने तितके परिपक्व नसतील, परंतु एक महत्वाची स्टेटमेंट अशी आहे की मॅच्युरिटी अथवा परिपक्वता ही फक्त वयावर अवलंबून नसते. तुम्ही ती वेगवेगळ्या पद्धतीच्या अनुभवातून मिळवू शकता आणि हेच दाखवलेलं आहे या फलंदाजांनी. एका धावेची गरज. काय करतील फलंदाज? फ्री हिट बॉलला प्रहार करतील की थांबतील?
प्रहार करण्याचा प्रयत्न तर झालाय, सामना अजून संपलेला नाही. गोलंदाजाने जर व्यवस्थितरित्या चुणूक दाखवली तर या सामन्यामध्येही तो निश्चितच डिफरन्स क्रिएट करू शकतो. नथिंग इज इम्पॉसिबल इन द वर्ल्ड. अशक्य असं काही नसतं असं बऱ्याचदा आम्ही म्हणत असतो. ते शक्य करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती असावी लागते. एका बाजूने उभे आहेत भाऊ गोलंदाज म्हणून, त्यांना त्यांचा अनुभव मैदानाच्या आतमध्ये व्यवस्थित वापरावा लागेल. 3 चेंडू 1 धाव, काय घडेल? 3 मध्ये एकीची गरज असताना इथे फटका हा चांगला आहे, कारण झेल टिपला गेला नाही आणि याच बरोबर सामना जिंकण्यामध्ये यश मिळतंय. तिरुपती बॉईज खाटेकर संघाला मनपूर्वक अभिनंदन. स्मित हास्य आपल्याला जगदीश भाग्यवंत यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतं. दीपक यांचीही फलंदाजी चांगली राहिली होती आणि याचबरोबर 50 धावा चेस करण्यामध्ये यश मिळालं खाटेकरला. जिंकलेल्या संघाचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन. मॅचच्या समरीकडे आपण निश्चितच जाणार आहोत. या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला गेला तो म्हणजेच प्रतिस्पर्धी संघ धनाजी स्मृती बोरगाव यांनी चांगलं क्रिकेट त्यांच्या वतीने खेळलं गेलं. शिस्तबद्ध क्रिकेट तुम्ही दाखवलं, त्याबद्दल आयोजकांच्या वतीने तुमचंही कौतुक करू. ऋतिकने बनवल्या होत्या 24 धावा 9 बॉलचा सामना करत असताना आकाशने बनवल्या 20. त्यामुळे बोरगाव संघाने 49 धावा की जे चांगलं टोटल होतं ते बनवल्या गेल्या आणि सनीच्या वतीने पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचा 8 धावा खर्च करताना 1 बळी मिळवला. इतर कोणत्याही गोलंदाजाला फलंदाज